नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द युनिक अकॅडमी पोलीस भरतीवरती। मित्रांनो, हा प्रश्न आहे मराठी व्याकरणातला आणि प्रश्न हा तद्भव शब्दाशी रिलेटेड आहे। खालीलपैकी कोणता शब्द हा तद्भव शब्द आहे? मित्रांनो, देशी शब्द, तद्भव शब्द आणि तत्सम शब्द हे तीन शब्द आपल्या मुलांना खूप कन्फ्यूज करतात। परंतु पहिला हे समजून घ्या की तत्सम म्हणजे काय आणि तद्भव देशी काय। तर तत्सम शब्द जे शब्द संस्कृत भाषेतून मराठीमध्ये जसे आहेत तसे आलेले आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही बदल नाही, त्याला तत्सम शब्द म्हणतात। तद्भव शब्द म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येत असताना त्यांच्यामध्ये थोडाफार बदल झालेला असेल। आणि देशी शब्द की जे असे शब्द की ज्यांची उत्पत्ती कुठेही सांगता येत नाही, अशा शब्दांना देशी शब्द म्हणतात। आपल्याला यापैकी तद्भव शब्द ओळखायचा आहे। चला तर मग पाहूया कोणता तद्भव शब्द आहे। जल हा तत्सम शब्द आहे, कारण हा संस्कृत मधून मराठीत आहे तसा आलेला आहे। अग्नी हा देखील तत्सम शब्द आहे, कारण हा देखील मराठीमध्ये संस्कृत मधून आहे तसा आलेला आहे। त्यानंतर मंदिर हा देखील तत्सम शब्द आहे, कारण हा देखील मराठीत आहे तसा आलेला आहे। परंतु इथं जो हा घास आहे हा आहे आपला तद्भव शब्द। कारण का, तर संस्कृत मध्ये असणारा जो ग्रास आहे त्या ग्रास पासून हा घास मराठी शब्द बनलेला आहे, म्हणजेच काय असेल, हा आपला तद्भव शब्द असणार आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 योग्य। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।